नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ अरीवर्कच्या ब्लाऊज डिझाईनसोबत. तर आज आपण घेणार आहोत बॅक पार्टची डिझाईन. तर ही डिझाईन मी कशी ट्रेस केली ब्लाऊजवरून, म्हणजे हा मोबाईलमध्ये एक फोटो होता त्यावरून मी डिझाईन कशी ट्रेस केली, गळ्याचं मार्किंग कसं करायचं, गळ्याला किती शिलाई मार्जिन सोडायचं, सगळं मी एका व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. तर तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्हाला जर पाहायचा असेल तर तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तर हे तुम्ही इथं बघू शकता. मी सिंपल कापड जे आहे ते आपलं रिंगला लावून घेतलेलं आहे आणि अंदाजे एक साईड आपण पाठीमागच्या भागाला सोडतो आणि एक साईडला आपण स्लीव्ज बनवतो. तर इथं पण मी सेम एक अंदाजे रिंगमध्ये आपलं कापड लावून घेतलं आहे, कारण की आपण गळ्याची मार्किंग वगैरे ऑलरेडी व्यवस्थित करून घेतलेली. त्यामुळे मी काही इथं खाली बॅक पार्ट टाकलेला नाही आहे. तर त्यानंतर मग मी काय केलं आहे, रिंगला कापड अटॅच केलं आहे आणि रिंग स्टँडवरती न ठेवता जमिनीवरती ठेवली आहे, फरशीवरती. आणि खालून मी एक रजिस्टर ठेवले आहे, पहा तुम्हाला दिसलं पण असेल व्हिडिओमध्ये. तर जेणेकरून खालून त्याला सपोर्ट भेटावा आणि आपण जे मार्किंग करतोय तर ते उमटावं. खाली जर काही ठेवलं नाही तर ते उठत नाही. तर त्यासाठी एक रजिस्टर वगैरे काहीतरी खाली रिंगच्या खाली मध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून आपण वरून ट्रेस केल्यानंतर ती डिझाईन खाली छापली जाते. तर मी काय केलं आहे, मध्ये 2 सेंटरला पिना लावून घेतल्यात, म्हणजे जेणेकरून कार्बन पेपर जो आहे तर तो ट्रेसिंग पेपर आहे, सॉरी त्याला पिना लावलेल्या आहेत, कार्बन पेपरला पिना लावलेल्या नाही आहेत. तर तो हलणार नाही आहे. आणि त्यानंतर मग अलीकडल्या साईडने अर्धा कार्बन ठेवला आणि अर्धी डिझाईन ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर परत दुसऱ्या साईडनं अर्धा कार्बन ठेवून घेतला आणि अर्धी डिझाईन ड्रॉ करून घेतली. तर डिझाईन खूप सिंपल आहे पण दिसायला खूप छान होणार आहे आणि म्हणजे खूप भारी दिसते झाल्यानंतर, आणि बनवायला पण खरंच खूप सोपी आहे. मी तुमच्यासाठी सोप्यातल्या सोप्या डिझाईन घेऊन येते आहे, ज्या दिसायला एकदम भारी दिसतात, रिच लुक देतात, ब्रायडलच्या असतात. पण असं पाहिल्यानंतर म्हणजे तुम्हाला असं कधी-कधी प्रश्न पडतो ना, बनवायची कशी ही? हिला काय करावं लागेल? कोणतं अगोदर बनवावं लागेल, कोणतं नंतर बनवावं लागेल? तर त्यासाठीच आपण हे सुरू केलेले व्हिडिओ टाकायला. तर मग इथं बघू शकता आपण डिझाईन ट्रेस करून घेतली. तर सगळ्यात पहिले डिझाईन ट्रेस झाली आपली आता. तर त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आपलं रिंग जी आहे ती जमिनीवर होती. खालून फक्त मी एक रजिस्टर ठेवलं होतं सपोर्टला, जेणेकरून व्यवस्थित ट्रेस व्हावं. तर इथं व्यवस्थित ट्रेस झाली आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, जे आपण अगोदरची जी लाईन होती गळ्याच्या आतल्या बाजूची, तर ती मी इथं शिलाई मार्जिनसाठी सोडून दिली आणि त्याच्यानंतर जी लाईन होती तर तिच्यावरती मी इथं साखे टाका देऊन घेतल्या, चेन स्टिच देऊन घेतली मी एक. तुम्ही 2-3 कितीही देऊ शकता तुमच्या अंदाजानुसार. आणि त्यानंतर इथं शुगर बीट्सची पण मी इथं लाईन देऊन घेतली आहे. तर सेम जसं आपण गोल राऊंड गळ्याला हे केलं होतं, आखलेलं आहे, तर सेम त्याच प्रोसेसमध्ये मी इथं चेन स्टिच देऊन घेतली आहे. शिलाई मार्जिनची लाईन जी आहे आपली गळ्याची ती सोडून शिलाई मार्जिन पाहू शकता तुम्ही इथं पाव 2 रेषा सोडलेल्या आहेत आणि त्यानंतर मग ती साखे टाका देऊन घेतलेला आहे. त्यानंतर एक लाईन शुगर बीटची दिलेली आणि त्यानंतर एक लाईन मोठ्या मण्यांची दिलेली. तर इथं मी काय केलेलं आहे, सगळं तुम्हाला फुल न दाखवता थोडे क्लिप दाखवते, कारण की हे बनवायला खूप वेळ लागतो. तर त्यामुळे तुम्ही पण बघायला बोर व्हायला नको. आणि कारण की तुम्हाला एवढं जरी लाईन कळली आपण कशी टाकली आहे, तरी पण तुम्हाला सगळं गोल राऊंड गळ्याला सेम तेच प्रोसेसमध्ये करायचं असतं, काहीही चेंजेस करायचे नसतात. तर त्यासाठी मी इथं छोट्या क्लिप शूट केलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला दाखवते आहे, कारण की फुल व्हिडिओ म्हटल्यानंतर ते शक्य होणार नाही आहे. तर त्यासाठी, कारण की ही प्रोसेस एकदम स्लो चालते, खूप वेळ लागतो हे बनवायला. एक दिवस 1-2 दिवस पण जातात कधी-कधी. तर त्यामुळं मग मी तुम्हाला छोट्या क्लिप्समध्ये व्हिडिओ दाखवते आहे. तर तुम्हाला समजतात की नाही समजत माझे व्हिडिओ, हे मला कमेंट करून नक्की सांगत जा. तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात तर त्याचे उत्तरं मी नक्की तुम्हाला देत जाईन. तर इथं बघू शकता तुम्ही, आपण त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन देऊन घेतोय आणि इथं तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं, आपल्या मण्यांमध्ये गॅप पडला नाही पाहिजे. आपण काम जे करतोय तर ते फिनिशिंगसोबत आलं पाहिजे. इथं बघू शकता तुम्ही आपले शुगर बीट्स आहेत त्यांच्यामध्ये पण कुठं गॅप नाही आहे. आपला असं शेजारी लाईन्स देतो ना त्याला पण गॅप नाही पडला पाहिजे आणि उभी लाईन्स देतो आपण त्याला पण गॅप नाही पडला पाहिजे, म्हणजे आपलं काम फिनिशिंगमध्ये येतं. आणि अशा छोट्या टिप्स तुम्हाला जर माझ्याकडून ऐकून घ्यायच्या असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मग अशा छोट्या टिप्स तुमच्यापर्यंत मी पोहोचत जाईल.
मी काय असं म्हणणार नाही आहे की मला खूप परफेक्टली जमतं, पण मला जेवढं जमतं, मला जेवढं जमतंय करायला, मी शिकते अजून पण असं म्हणणार आहे मी. तर मला जेवढं जमतंय, तर ज्यांना गरज आहे बुवा की हे पाहायची, तर मी हे व्हिडिओ त्यांच्यासाठी टाकते तर तुम्हाला प्लीज म्हणजे ज्यांना आवश्यकता आहे, तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला काय-काय पाहायचं आहे, तुमचे काय-काय प्रॉब्लेम आहेत. तर त्यानुसार मग मी तुम्हाला एक काम करून देत जाईल. तर त्यासाठी तर इथं बघू शकता आपण जशी डिझाइन ड्रॉ केली होती, तर सेम तसंच आपण इथं करून घेतोय. फक्त इकडं काय आहे, हा जे टोक आहे इकडं जे जातंय ना, तर सॉरी इथं मणी ना निघले होते. इथं गाठ निसटली माझी. आपण जी गाठ मारतो ना शेवट एंडला, तर ही कधी-कधी प्रॉब्लेम्स खूप येतात. गाठ कधी-कधी एकदम निसटून जाते. त्यात हा ब्लाउज पीस एकदम सिल्क होता. त्यामुळे याला होल पण खूप जास्त पडत होते. त्यामुळं काम पण एकदम बारीक नाजुकीने करावं लागत होतं. आणि म्हणजे असे खूप सगळे प्रॉब्लेम येतात आपल्यासोबत. तर इथं बघू शकता तुम्ही मी जिथं सेंटरला एक छोटा मणी घेतलाय, त्यानंतर एक मोठा मणी घेतलाय आणि परत शुगर बीट्सची लाईन देऊन घेतली. जसं आपण ड्रॉ केलंय तसंच देऊन घ्यायची आहे. कुठेही काहीही चेंजेस करत बसलेली नाहीये मी. तर सेम जसं आपण जसं ड्रॉ केलंय, तर तसं सेम इथं आपण लाईन्स देऊन घेतल्यात. तरी हे जे आहे झिगझॅगवाला असं आपण बनवतोय, तर याचं मी थोडं जास्त शूट केलंय, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं, की आपण इथं कसं बनवू राहिलोय. कारण की ह्या गळ्याच्या ग्राउंडच्या ज्या 3 लाईन्स दिल्या आपण 2 शुगर बीटच्या, 1 मोठ्या मण्यांची, हे आपलं राउंडला सरळ-सरळ होतं. फक्त इथंच एक पॉइंट असा आहे, की इथं लक्षात ठेवायचं फक्त, जी साईड बाहेर जातीये, तर तिला आपण 1 छोटा मणी, 1 मोठा मणी टाकून सुरुवात करतोय आणि बाकीचे जे आहे तर ते शुगर बीट्सनीच करतोय. तर त्यामुळं मग मी ही क्लिप जी आहे ती थोडी जास्त शूट केलेली आहे. बाकीच्या क्लिप थोड्या-थोड्या शूट केल्या जेणेकरून पाहणारं पण बोर व्हायला नको आणि व्हिडिओ पण आपला खूप मोठा झाल्यावर मग ते पाहायला पण बोर वाटतं. म्हणून मग मी थोडं-थोडंच शूट करतीये. तर इथं बघू शकता तुम्ही बरोबर तुमच्या लक्षात आलं असेल बघून मी सांगण्यापेक्षा पण, की मी इथं कसं वर्क केलेलं आहे आणि हे पूर्ण मी गोल राउंड गळ्याला करून घेतलंय आता. त्यानंतर इथं त्यांच्या साडीमध्ये ना थोडासा ग्रीन शेड होता. साडी अशीच होती रेड कलरची, पण थोडासा कुठं-कुठं ग्रीन शेड होता. तर मग त्यामुळे मी इथं ग्रीनचे 5 स्टोन घेतलेले इथं. तुम्ही तुमच्या साडीमध्ये जो कलर असेल किंवा तुम्हाला जो आवडतो, तर त्यानुसार तुम्ही इथं स्टोन यूज करू शकता. तर त्यानंतर इथं काय करते मी, एक तोंड इकडं, एक तोंड इकडं, म्हणजे तुम्ही बारकाईनं लक्ष द्या. त्यानंतर तुम्हाला कळेल. मी सांगण्यापेक्षा पण तुम्ही जितकं पाहण्यात आणि ऐकण्यात जे म्हणतात ना फरक असतो, तर तसं एक स्टोनचं तोंड इकडं करते, एक स्टोनचं तोंड तिकडं करते. इथं पण तुम्हाला लक्ष देऊन काम करायचं आहे. असं नको व्हायला, की एकीकडंच सगळ्याचे तोंड झाले किंवा एकाचं इकडं झालं, एकाचं तिकडं झालं, म्हणजे असं गिचमिड नको व्हायला. आपण प्रॉपर ज्यावेळेस काम करतो, पाहणाऱ्याला आपलं काम डोळ्यांना आवडलं पाहिजे. एकदा डोळ्यांना काम आवडलं, की ते बरोबर आपल्या करायला पण मज्जा येते आणि सगळ्या गोष्टी होतात. तर त्यासाठी बरोबर इथं बघू शकता तुम्ही, एक पण मी चुकू दिलेला नाहीये. बरोबर एक साईडचा इकडल्या बाजूला आहे, एक साईडचं तोंड तिकडल्या बाजूला आहे आणि बरोबर पलीकडच्या साईडचं पण तुम्हाला सेम असंच करून घ्यायचंय. तर इथं मधी सेंटर जे आहे, तर त्याला आपण इथं 3 स्टोन चिटकवतोय. तर मी इथं ही डिझाइन ड्रॉ केली आहे ट्रेसिंग पेपरवरती. तर तो व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे, डिझाइन कशी ड्रॉ करायची, सेंटर कसा घ्यायचा, दोन्ही साईड कशा छापवायच्या इकून-इकून. तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिला, तर तुम्ही चॅनलला जाऊन आपला तो व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. तर आता अर्धी लाईन झाली आहे, मी पुढची पण अर्धी करून घेतली आहे. तर त्यानंतर इथं बघू शकता थोडंसं सुकू दिलं, त्याला सुकायला वेळ लागतो. नाहीतर मग ते स्टोन इकडं-इकडं सरकतात. तर त्यामुळं मग मी सुकू दिलेलं आहे थोडा वेळ आणि त्यानंतर परत मग मी हे स्टोनला शेप द्यायला घेतलेला आहे. तर हा शेप मी इथं शुगर बीट्सनीच देते. तुम्ही जरदोजीने वगैरे देऊ शकता. पण इथं मला शुगर बीट्सनीच द्यायचा होता. त्यांनी कस्टमरने जो फोटो पाठवला होता मला, तर त्याच्यामध्ये शुगर बीट्सनी होतं. तर त्यामुळं मग मी इथं त्या सगळ्या पानाकार जेवढे पण आपण पान शेप चिटकवले ग्रीन कलरचे, तर त्या सगळ्यांना मी इथं शुगर बीट्सनी असं राउंड करून घेणार आहे पूर्ण गळ्याला. इथं वर्क करताना काय करायचं आपल्याला मॅचिंग थ्रेड यूज करायचे.
जो ब्लाऊजचा कलर आहे ना, तर त्याचाच मी मॅचिंग थ्रेड घेतलेला आहे, जो की रेड कलरचा आहे आणि साधा मशीनचा थ्रेड आहे. असा कोणताही स्पेशल थ्रेड नसतो वर्क करताना आपल्याला ब्लाऊजला. तर हा एकदम साधा सिंपल मशीनचा थ्रेड आहे आणि त्या थ्रेडनेच इथं मी वर्क करते म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस रिंगमधून कापड वगैरे काढू तर ते ताणलं जात नाही, ओढलं जात नाही. आणि आपलं काय होतं, कधी-कधी आपण मॅचिंग थ्रेड नाही यूज केला, गोल्डन वगैरे यूज करतो आपण किंवा अजून कोणत्या कलरचा करतो, तर आपण ज्यावेळेस छोट्या-छोट्या इथं गाठच मारतो प्रत्येक ठिकाणी, तुम्ही बघू शकता प्रत्येक स्टोनला आपण राऊंड शेप दिल्यानंतर शेवट मी गाठ मारतीये, तर ती गाठ आपली दिसते. तर त्यामुळं मॅचिंग थ्रेड जर असेल ना, आपल्याला डोळ्यांना बघायला थोडा त्रास होतो, पण आपलं काम एकदम फिनिशिंगमध्ये येतं. इथं बघा तुम्ही थोडंसं वरती राहिलं तरी पण मग ते दिसून येत नाही. तर त्यामुळे इथं शक्यतो मॅचिंग थ्रेड यूज करायचा. आणि इथं मी काय केलंय, एकाड एक बघू शकता तुम्ही इथं बरोबर स्टोन चिटकून दिले. तर हा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे, तर त्याबद्दल मनापासून सॉरी. इथं तुम्हाला दिसत असेल पहा, हे वाळल्यानंतर मी दाखवलंय, ते ग्लू चिटकवलं होतं, तर तिथंच मी ती क्लिप शूट केली होती. तर इथं बघू शकता, तुम्हाला जिथं-जिथं थोडा जास्त स्पेस दिसत असेल, तिथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे स्टोन आवडतात ते तुम्ही तिथं चिटकून देऊ शकता. आणि एकदम सुंदर अशी आपली ब्लाऊज डिझाइन तयार झाली आहे बघा. एकदम फिनिशिंगसोबत एकदम ब्रायडल ब्लाऊजसारखी तुम्ही असं कोणत्या कार्यक्रमाला पण यूज करू शकता, कसं पण यूज करू शकता, तुम्हाला जसं करायचं आहे तसं. आणि इतकी सुंदर अशी डिझाइन आपली तयार झाली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझ्याकडून ब्लाऊज डिझाइन बनवून घ्यायचे असतील तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे.